मित्रमंडळींनो नमस्कार. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. आता इकडं जो आर्यन आहे तो म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतो आणि म्हाताऱ्या माणसाच्या रूपात येतो. आता त्याचा प्लॅनिंग सुरू करत असतो आणि तो आता भारती मावशीलाच भेटायला जातो डायरेक्ट. तर इकडं आता सत्या आणि मंजू मस्त तिथे कंस वगैरे भाजतात आणि कंस वगैरे भाजून दोघेजण खातात. एन्जॉय चालू असतो दोघांचा पण. आणि आता मंजू आणि सत्या पण आता दोघेजण तिथे एन्जॉय करतात. सत्या आणि मंजू आता दोघेजण एकमेकासोबत मस्त गप्पा मारतात आणि आता सत्या आणि मंजूची देव भासतात. सत्या म्हणतो की वाघमारे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तर मंजू म्हणते काय झालं सत्या, तसं बोल ना सत्या काय झालंय. सत्या म्हणतो की वाघमारे माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. आधी जे आपण एवढे दिवस भेटलो कधी आपण एकमेकाला सांगू शकलो नाही, कारण की तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी तसं काही नव्हतं. आणि आज आहे की नाही माहीत नाही, पण मला माझ्या मनात जे आहे ना ते मला तुमच्यासमोर मांडायचं होतं, त्यामुळं मी हे सगळं केलं आहे. तर मंजू म्हणते सत्या हे बघ, तुला एक बोलू का सत्या, अरे तुझं जेवढं माझ्यावर प्रेम आहे ना तेवढंच माझं तुझ्यावर पण आहे. अरे सत्या माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण काय करणार रे सत्या, माफ कर मला, मी तू एवढे दिवस त्रास देत आले. पण सत्या एक बोलू का, एवढे दिवस तुझ्याची हे करत होते ना ते पण माझ्या मनामध्ये इच्छा आहे त्याच गोष्टीची. आपण आज दोघांनी मिळून ती एकत्र येऊन ती गोष्ट पूर्ण करायची का. सत्या म्हणतो काय वाघमारे. तर आता मंजू म्हणते की अरे सत्या तुला माहिती आहे ना सत्या, अरे सत्या तुला मी सांगू का, हे बघ माझं पण तुझ्यावर तेवढं प्रेम आहे ना, त्यामुळंच मला तुला सांगायचं होतं. आय लव्ह यू सत्या, मी तुला सोडून नाही राहू शकत सत्या, मी खूप प्रेम करते तुझ्यावरती असं म्हणते. आणि आता लगेच सत्या मंजूला उचलतो, गोल गोल बिंगवतो आणि खूप एन्जॉय करतो. तिच्या जवळ जातो आणि म्हणतो की वाघमारे खरंच तुम्ही आज मला सांगितलं तुमच्या मनातलं ना, मला खूप भारी वाटतंय वाघमारे, म्हणजे माझ्यावर पण तुमचं खूप प्रेम आहे. हे ऐकून मला खूप भारी वाटलंय माहिती का. हो वाघमारे एवढं खरंच माझ्यासाठी हे करताय तुम्ही, खरंच खूप भारी वाटलं मला वाघमारे असं सत्या मंजूला म्हणतो. आणि सत्या खूपच खुश होतो. मंजू पण आता खूपच खुश झालेली असते आणि आता ते खुश होऊन आता खूप आनंदाने उड्या मारत असतात तिथे. तर आता जो सत्या आहे, सत्या म्हणतो की वाघमारे खरंच एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता वाघमारे, खरंच खूप भारी आहे. मी काय सांगू तुम्हाला, हा क्षण काय आहे माझ्यासाठी, हाच क्षण आहे. तो लगेच खिशातून मंगळसूत्राचे हे काढतो आणि मंगळसूत्र काढल्यावर वाघमाऱ्यांना मंजूला म्हणतो की हे घालू शकतो की तुमच्या गळ्यात. मंजू म्हणते हो. आणि सत्या आता मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि मंगळसूत्र घातल्यावरती आता मंजू म्हणते की सत्या या मंगळसूत्राला साक्षी ठेवून सांगते माझं खरं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आपलं नातं कधीच तोडायचं नाही, आपण असंच आपलं नातं घट्ट राहिलं पाहिजे सत्या असं मंजू सत्याला म्हणते. सत्या म्हणतो हो वाघमारे आपलं नातं कायम असंच राहिलं पाहिजे असं सत्या मंजूला म्हणतो. आणि दोघे पण आता खूपच खुश असतात तिथे आणि दोघे पण आता खूप खुश झालेले असतात आणि एकमेकासोबत गप्पा मारण्यात खूप व्यस्त असतात. पण इकडे आता जो आर्यन आहे तो प्लॅन रचून भारती मावशीला बोलवून घेतो. भारती मावशीला घेऊन जातो, म्हणतो की माझ्या पुरीला खूप त्रास होतोय, चला तुम्ही माझ्या नातीला तिला डिलिव्हरीसाठी न्यायचं आहे असं म्हणतो आणि भारती मावशीला घेऊन येतो. अरे भारती मावशी म्हणतात हे तर इथं बंद पडकं आहे, फॅक्टरी वाटते मला तर. तो म्हणतो की नाही नाही इथंच राहतो आम्ही, हेच आमचं घर हेच आमचं सगळं काही, तुम्ही चला ना. तर आता भारती मावशी म्हणतात हो तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करा, मी जाते तर आतमध्ये. आणि तो बाहेर थांबतो ॲम्ब्युलन्सला फोन करायला. भारती मावशी आतमध्ये येतात तर तो आर्यन असतो, म्हाताऱ्या माणसाच्या रूपात आलेला असतो आणि त्याचा हा सगळा प्लॅनिंग असतो, कारण मंजूच्या जवळ जे व्यक्ती आहे त्याला मंजूपासून दूर करायचा हा त्याचा प्लॅनिंग असतो. आणि आता ज्या भारती मावशी आहे त्या आतमध्ये येतात, इकडे तिकडे बघतात आणि तेवढ्यात त्या बघतात त्याची खुर्ची दिसते आणि एफएनवरती आवाज लावल्या, रेडिओवर आवाज लावलेला असतो, मला कुणी वाचवा वाचवा अशा मुलीचा. आणि आता भारती मावशी घाबरून जातात. तेवढ्यात तो आर्यन पाठीमागून येतो आणि भारती मावशी डोक्यात लाकूड आणतो. भारती मावशी तशाच खाली बेशुद्ध होतात आणि त्यांना काही कळतच नाही. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.